अपूर्णांकांचे प्रकार. चला आता आपण अपूर्णांकांचे प्रकार समजून घेऊयात. आपल्याकडे 3 प्रकारचे अपूर्णांक आहेत, जसे की 1 पंचमांश, 2 पंचमांश आणि 3 पंचमांश. तर या सर्व अपूर्णांकांमधील छेद समान आहे. आता आणखी काही अपूर्णांक पाहूयात, जसे की 2 पंचमांश आणि 3 सप्तमांश. इथे आपण पाहतो की प्रत्येक छेद वेगळा आहे. म्हणजेच जेव्हा छेद समान असतात तेव्हा काय होतं की अपूर्णांकांची तुलना करणं सोपं होतं. जर तुम्ही पहिलं उदाहरण पाहिलं आणि 2 पंचमांश आणि 3 पंचमांश घेतले तर तुम्हाला लक्षात येईल की 3 पंचमांश हे 2 पंचमांश पेक्षा मोठे आहेत. कारण जर आपण एखाद्या गोष्टीचे समान 5 भाग केले आणि त्यातून 3 भाग घेतले तर ते जास्त होतील. आणि जर तुम्ही त्यापैकीच 2 भाग घेतले तर. पण जर आता आपण दुसऱ्या उदाहरणाबद्दल बोललो, जिथे आपल्याकडे 2 पंचमांश आणि 3 सप्तमांश आहेत, आता इथे कोण मोठा आहे हे सांगणं कठीण आहे. याचा अर्थ जर मी एक सफरचंद समान 5 भागांमध्ये कापले आणि त्यापैकी 2 भाग खाऊन टाकले, आणि जर मी तेवढ्याच सफरचंदाच्या 7 समसमान भागांपैकी 3 भाग खाल्ले तर कोणता जास्त असेल हे सांगणं इथे कठीण आहे. म्हणूनच आपण या अपूर्णांकांना समान आणि असमान अपूर्णांक म्हणतो. ज्यांचे छेद समान आहेत ते समान अपूर्णांक आहेत आणि ज्यांचे छेद असमान आहेत ते असमान अपूर्णांक आहेत. आता याशिवाय आपल्याकडे अपूर्णांकांचे काही वेगळे प्रकार देखील आहेत. चला आणखी काही उदाहरणं पाहूयात. आता या चित्रांमधील वर्तुळाकडे पहा. ही एक पोळी आहे. आता जर आपल्याला या पोळीचा चौथा भाग दाखवायचा असेल तर आपण तो कसा दाखवू? 1/4. आणि जर मी तिचे 2 भाग खाल्ले तर ते कसे दाखवाल? 2/4. आणि जर मी 3 भाग खाल्ले तर ते 3/4 लिहू. आणि जर मी सगळे भाग खाल्ले तर मी म्हणेन की मी संपूर्ण पोळी खाल्ली, म्हणजे 1/1 किंवा 1. जर मी एकापेक्षा जास्त खातो, समजा मी एक संपूर्ण पोळी आणि एक दुसरी चतुर्थांश पोळी खाल्ली, तर मी म्हणेन 4/4, 1/4. म्हणजे जर आपण बेरीज केली तर मी म्हणू शकतो की 5/4. म्हणून जर आपण या अपूर्णांकांकडे पाहिलं तर आपल्याला पहिल्या 3 उदाहरणांमध्ये असे दिसून येते की त्या सर्वांमध्ये संपूर्ण भागापेक्षा काहीतरी कमी आहे. म्हणून आपण या प्रकारच्या अपूर्णांकांना योग्य अपूर्णांक म्हणतो. आणि जर आपण 4/4 आणि 5/4 बद्दल बोललो तर त्यात एकतर पूर्ण वस्तू आहे किंवा एका पूर्ण वस्तूपेक्षा जास्त, किंवा आपण असं म्हणू शकतो की एकापेक्षा जास्त आहेत. तेव्हा आपण या अपूर्णांकांना अयोग्य अपूर्णांक असं म्हणतो. म्हणून योग्य अपूर्णांक तो असतो ज्यामध्ये अंश छेदापेक्षा लहान असतो आणि अयोग्य अपूर्णांक तो असतो ज्यामध्ये अंश छेदाच्या समान किंवा त्यापेक्षा मोठा असतो. आता आपण त्या भागाबद्दल बोलूयात जिथे आपण एक संपूर्ण चपाती आणि दुसरी 1/4 चपाती घेतली होती. चला हे पुन्हा एकदा पाहूयात. आपल्याला माहित आहे की हा एक अयोग्य अपूर्णांक आहे, पण आपण ते असेही लिहू शकतो. 1 आणि 1/4 किंवा 4/4 लिहिण्याऐवजी मी 1 लिहितो. आणि जर मी ते असं लिहिलं 1 आणि 1/4 तर आपण याला मिश्र अपूर्णांक म्हणतो. म्हणून मिश्र अपूर्णांक पूर्णांक आणि योग्य अपूर्णांक यांची एकूण बेरीज असते. म्हणून तुम्ही याला अयोग्य अपूर्णांक म्हणून किंवा मिश्र अपूर्णांक म्हणून लिहू शकता.
जसे तुम्हाला आवडेल तसे. चला आणखी काही उदाहरणं पाहूयात. जर माझ्याकडे एक केळं असेल आणि मी त्याचा अर्धा भाग खाल्ला, तर मी ते 1/2 असे लिहू शकतो आणि तो योग्य अपूर्णांक आहे. पण जर मला जास्तीची भूक लागली असेल आणि मी एक पूर्ण आणि दुसरे अर्धे खाल्ले, तर मी ते कसे लिहिणार? 1 आणि 1/2. तर हा मिश्र अपूर्णांक आहे. पण मी ते 2/2 आणि 1/2 असे देखील लिहू शकतो. म्हणून जोडल्यावर ते 3/2 होते आणि हा अयोग्य अपूर्णांक आहे. तर इथे आपण शिकलो की अपूर्णांकाचे किती प्रकार आहेत. प्रकारांमध्ये जसे समान आणि असमान छेद आणि नंतर अयोग्य आणि योग्य अपूर्णांक, शिवाय हेही पाहिले की अयोग्य अपूर्णांक मिश्र अपूर्णांकांमध्ये लिहिले जाऊ शकतो.